डॉक्टर प्रकाश बोर्डके ड विभागातून मला अंगठी मिळालेली आहे। माझं एक सांगणं आहे की आम्ही दोघंही या प्रभागातून निवडणुकीसाठी उभे आहोत। केवळ दोघंच नाही, माझ्या पाठीशी माझा मुलगा आहे डॉक्टर प्रमेश ढगे आणि माझी सून आहे आणि हे सर्व आम्ही कामाला लागलो आहे। केवळ निवडणुकीपुरता नाही तर आजपर्यंत जी काही आम्ही कार्य केली आहे त्या कार्यामध्ये आम्ही सर्वत्र सर्व लोक आम्ही सहभागी आहोत। म्हणजेच एकंदरीत जरी आम्ही 2 नगरसेवक जरी निवडून येणार, पण आमच्या मागे जे 2 आहेत तेही दोनही एक प्रकारचे पाठीमागे राहून नगरसेवकाच्या भूमिकेत आपली ताकद व्यक्त करणार आणि म्हणून आम्ही प्रभागाला 28 लोकांना सांगत आहोत की आम्ही 2 नाही आहे, आम्ही 4 आहोत आणि 4ची ताकद अधिक होईल। या प्रभागाचा ताकदीने आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून आपला नम्र निवेदन आणि आनंद म्हणजे आग्रहाची विनंती आहे की असा प्रयोग हा आपल्या नागपूर शहरात नाही। एकंदरीत आम्ही दोघंही आणि 4ही लोक वेल एज्युकेटेड आहोत आणि वेल एज्युकेटेड असून समाजाला भिडलेला आहोत, जमिनीशी रुळलेला आहोत। आम्हाला गांधींचा वारसा आहे, आंबेडकरांचा वारसा आहे। अशा परिस्थितीत आम्ही आमचं अनुवंशिक जे आहे आम्हाला वारसा मिळाला आहे त्या वारसाचा सदुपयोग करून या देशाची या प्रभागाची आम्ही गरज भागू सेवा देऊ एवढी मी विनंती करतो आणि आम्ही सांगतोय आणि त्या निमित्ताने आम्हाला दोघांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं। आमच्या कण शिट्टीला आणि ड अंगठीला निवडून द्यावं अशी मी आपल्याला प्रार्थना करत आहे। पुनश्च एकदा मी प्रभाग 28च्या मतदारांना आवाहन करते की त्यांनी प्रभाग 28 मधल्या क गटामध्ये मी स्वतः प्राध्यापिका ज्योतिप्रकाश ढगे आणि माझं निवडणूक चिन्ह आहे शिटी, याचं बटन दाबून आणि सोबतच ड गटामध्ये अंगठी हे चिन्ह डॉक्टर प्रकाश हरिभाऊ ढगे यांचं आहे आणि हे सुद्धा बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं। हा प्रचंड प्रतिसाद आपण जर दिला तर पुढची प्रभागातल्या विकासाची कामं खूप सोपी होतील असं मी त्यांना आश्वासन देऊ इच्छिते।